तर त्यासाठी मी 1.5 किलो चिकन आणलंय. हे लसूण एवढे सोलून घेतले आणि कांद्याचा तुकडा त्याची पेस्ट तयार करते. तर ह्या चिकनला थोडीशी हळद लावायची आणि मीठ. हळद आणि मीठ लावून घेते. असं चोळून घ्यायचं चांगलं. आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची चांगली चिकनला. मोग्यासाठी लावायचं असं सांगितलं होतं चिकन कापणाऱ्याला, तर त्याने त्याप्रमाणे कापून दिले चिकन मला. आता आलं लसूणची पेस्ट, हळद मीठ लावून घेतलंय. तर ह्याच्यामध्ये मी 1 डिश दही टाकते. घट्ट दही घ्यायचं, ते घालायचं ह्याच्यात. ते तर लावून घेते. चिकन मसाला घालायचा. त्याच्यामध्ये भाजका मसाला आणि बेडगी मिरची पावडर हे सगळं एक करून लावून ठेवायचं 1 तासासाठी चिकनला. हे बघा, आता मी हे चिकनला लावलंय. तर चिकनला पाणी नाही, सुकं चिकन आहे, जास्त पाणी ठेवायचं नसतं. असं चांगलं लावून ठेवायचं. झाकण ठेवून देते 1 तासासाठी. चिकन मसाला घेतलाय. याच्यामध्ये थोडासा भाजका मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ लागेल त्याप्रमाणे घ्यायचं. तर हे मी सगळं मिक्स करून घेते आणि बटाट्याला आणि हिरव्या मिरचीला लावून घ्यायचं आहे. मिरचीला अशी उभी चीर मारून घ्यायची. थांबव. बटाटे घेतलेत अर्धा किलो, तर ते अशी उभी चीर मारून घ्यायची. त्याच्यामध्ये तिखट मीठ आपल्याला घालायचं आहे म्हणून. थांबव. थोडंसं लिंबू पिळून घेते. जास्त नाही पिळायचा, थोडासा. तर लिंबू पिळल्यावर मिक्स करून घ्यायचं. आणि हे सगळं मिक्स केलेलं आपण आता मिरचीला आणि बटाट्यामध्ये भरून घ्यायचं. आता ही मिरची मी चीर पाडलेली आहे ना, तर हिला अशी भरून घ्यायची. आणि बटाट्याला 4 कापा केलेल्या आहेत, तर त्या बटाट्याच्या असं आतमध्ये भरून घ्यायचं टेस्ट येण्यासाठी. आणि असं पॅक बंद करून घ्यायचं. पुन्हा कांदा आपण घेते. आता कांद्याला असे 4 चीर मारायचे असे आणि त्याच्यामध्ये पण हा मसाला तयार केलेला भरून घेते. आता बांबुर्डा भरायची सुरुवात करते. तर सुरुवातीला काय करायचं, बांबुर्ड्याचा पाला आलायचा आहे. तो मी हा बांबुर्ड्याचा पाला आणला होता, धुवून घेतलाय. आता हा बांबुर्ड्याचा पाला असं मडक्याला, ते दाखव, मडक्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे बघा. बांबुर्ड्याचा पाला असा मडक्याला 4ही बाजून लावून घ्यायचा असा. आता याच्यामध्ये मी पावटी भरते. पावट्याच्या शेंगा पहिल्या घालायच्या आतमध्ये. 4ही बाजूला पसरल्या पाहिजे तशा घालायच्या. वा, त्याच्यामध्ये जाडं मीठ टाकते. हे बघा असं जाडं मीठ. आता हे चिकन लावून ठेवलं होतं, ते ह्याच्यात लावून घेते. आता मॅरिनेट करायला ठेवलं होतं 1 तास.
हे बघा असं चारी बाजूला लावून घ्यायचं. आता भांबुर्डा वरती लावून घेते. परत चिकन घातले त्याच्यावर. हे बघा चिकन घातले त्याच्यावर. आता हा भांबुर्डा लावून घ्यायचा असा चारी बाजूला. तर याच्यावरती मी पावट्याची शेंगा घालते. या पावट्याची शेंगा आता वरती परत ओवा घालायचा. ओवा का घालतात? पोटाला आपल्याला पावट्यांचा त्रास होऊ नये म्हणून. आणि जाडं मीठ, एक एक मूठ घालायचं जाडं मीठ. याच्यावरती मी त्या मिरच्या भरून ठेवल्या त्या ठेवून देते एका साईडला. बटाटे पण ठेवून देते. असे हे मोगेचं लावून घ्यायचं असतं. बटाटे, कांदे, याच्यासोबत अंडी पण लावून घ्यायची. थांबव आता. पुन्हा भांबुर्डा लावायचा आणि त्याच्यावरती आता पावट्याची शेंगा सगळ्या घालून घेते. नाही तर पावट्याची शेंगा घाल द्यायच्या. पुन्हा ओवा टाकते आणि जाडं मीठ टाकायचं पुन्हा एक मूठ. त्याच्यावरती पुन्हा भांबुर्डा लावून घेते. हा मोगा बनवताना हे असं लेअर द्यायची असतं, अशी भरायची असतं मडकं. तुम्ही ह्याच्यात पण बनवू शकता, कुकरमध्ये वगैरे बनवतात काही काही जण, बघितले मी. आता सगळ्यात शेवटी हे चिकन लावून घ्यायचं. चिकन लावून झाल्यावर वरती भांबुर्डा लावून मडकं बंद करून घ्यायचं व्यवस्थित. ते मी तुम्हाला दाखवते कसं भरतात वगैरे. आता सगळ्यात शेवटी भांबुर्डा असा चारी बाजूनी लावून घ्यायचा. भांबुर्ड्याच्या वासाने मोग्याला चव टेस्ट छान येते, चांगली मस्त लागते. त्याची जी असं पॅक करून घेतल्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही. आणि आतलं जे चिकन असतं, पावट्याच्या शेंगा असतात, त्या चांगल्या शिजल्या जातात. हे पूर्णपणे भरून घेतले बघा कसं. हे असं भरून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी ही अशा काट्या आहेत ना, त्या काट्याने हे असं चांगलं बंद करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, ते जेणेकरून आपण जेव्हा मडकं उपडी करू ना, तर ते आतलं जी सामग्री आपण भरले ती बाहेर पडू नये यासाठी ह्या काट्या लावायच्या असतात. अहमदनगरचा आलाय बघा बिबट्या. बिबट्या आलाय, बिबट्या. आमच्या इथं मोगा बनवायला. आणि अक्षुडॉन. मोग्याची तयारी चाललेली आहे. सर्व मिळून आम्ही आता मोगा बनवणार आणि खाणार मस्तपैकी गरमागरम. काय काय ठिकाणी याला दुसऱ्या नावाने बोलतात. आता काही ठिकाणी पोपटी बोलतात. तर आमच्या इथे कोकणात काय त्याला बोलतात? मोगा. आता हे मडकं भरलेलं बाहेर घेऊन आला. आता त्याला आम्ही चारी बाजूला शेण लावून घेतोय. गौरी आणले होते ते आम्ही, तर त्या लावणार आणि वरती परत पेंडे लावणार. हे बघा असं चारी बाजूला पेंडा आता लावून घ्यायचा असा. मडकं आता दिसत पण नाही अशा प्रकारे लावून घेतलेला आहे.
मोग्याची होळी पेटली बघा. पुढे पुढे घ्या. होळी पेटवताना कसं लावतात आग तशी लावायची चारी बाजूला थोडासा पेंडा घेऊन. बघा हे बघा असं तुकून बघायचं म्हणजे अशी हे झालं ना की समजायचं मडक्यातलं टच करा. मोगा तयार झालेला आहे. टच करा त्याला. हा बघ झालाय. हे बघा मुगा तयार झालेला आहे. खालून धर परत ते वरती एक आणि खालती एक हात लाव. जमल का फडका आणू दुसरा? फडकं घेऊन या. थांब. चला चला सावकाश धर हा. जमतंय काय तर? म्हणजे काय? चला चल 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 पुढे चला. नेवासावाले चला. चला तुम्ही. चला. कधी गाडा हा बघा मुगा आता टाक. कर खाली. कांदे बटाटे जमते का? थांब पट चमचे आणते. अंडे फुटतील. काय आलं? पडतोय ना? थांबा. हा बघा मुगा तयार झालेला आहे. अरे अरे अरे. हा. शिजले चांगला आहे बघ. शिजले. क्वालिटी बंद करू. हा बरोबर आहे तुझं. फोटो काढला काय? फोटो नाही काढ. अतिशय छान असं झालेला आहे मोंगा. घरी बनवणार का अहमदनगरला? नक्की नक्की. हा बनव बनव. हे बघा चिकन शिजले चांगलं. हे बघा बघा तुटतंय. टेस्ट पण छान आहे. तुम्ही असं करून बघा. याच्यामध्ये मके घालायला मी विसरली. मके पण छान लागतात. 5 मके आणले तर पण या गडबडीने विसरली घालायला. मके पण घाला छान लागतात. करून बघा असं.